सप्रेम जय महाराष्ट्र. महाराष्ट्रभरातून शिवसेना एक वादळ या माध्यमाला पाहणाऱ्या तुम्हा तमाम प्रेक्षकांना, सर्व शिवसैनिकांना माझा अनिश गाढवेचा मानाचा जय महाराष्ट्र. जर आपण पहिल्यांदाच शिवसेना एक वादळ या माध्यमाला युट्यूबवर पाहत असाल, पहिल्यांदाच हा माझा दाढीवाला चेहरा तुम्ही पाहत असाल, तर तुम्हा तमाम प्रेक्षकांना कळकळीची विनंती करतो, आत्ता ताबडतोब शिवसेना एक वादळ या माध्यमाला आपण सर्वांनी सबस्क्राईब करून पुढे व्हावं. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या एकमेव युट्यूब प्रबोधन माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करावं ही नम्र विनंती करतो आणि आपण ते कराल ही मला अपेक्षा आहे. शिवसैनिकांनो, आज सकाळी देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये, देशाच्या सर्वोच्च वरच्या सभागृहामध्ये असं म्हटलं तरी वावगं ठरू नये, महाराष्ट्राच्या 3 खासदारांनी आपली खासदारकीची शपथ घेतली. संविधानाला साक्षी मानून खासदारकीची शपथ घेतली. त्यातली 2 नावं ही वारंवार खासदार झालेली आहेत आणि एक नाव नवीन आहे. सगळ्यात प्रथम ज्योती वाघमारे शिंदे गटाकडनं, त्यानंतर शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडनं, आणि त्यानंतर राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष, भारताचा रिपब्लिकन पक्ष. आता खरं तर रिपब्लिकन पक्षाचं म्हणावं की भाजपाचं म्हणावं हा एक मोठा प्रश्नचिन्ह आहे. तुम्हाला जे योग्य वाटतं ते तुम्ही कमेंटमध्ये व्यक्त व्हावं. नक्की रिपब्लिकन पक्षाचे खासदार म्हणून जात आहेत की भारतीय जनता पक्षाचे खासदार म्हणून जात आहेत? कारण रिपब्लिकन पक्षाचा कुठे काही संबंधच नाही. पक्ष आहे कुठे? रिपब्लिकन पक्ष म्हणून रामदास आठवले जर जात असतील तर त्या पक्षाच्या एका तरी कार्यकर्त्याला नगरसेवकाचं पद मिळावं, नगरसेवकाची साधी उमेदवारी मिळावी, एखादी स्वीकृत नगरसेवकाची उमेदवारी मिळावी. विधानसभा विधान परिषद तर दूरचीच गोष्ट, फक्त रामदास आठवलेंना त्यांना त्यांचं केंद्रातलं मंत्रिपद किंवा राज्यसभेची खासदारकी या 2 गोष्टी मिळाल्या बस झालं. त्यामुळे ही व्यक्ती नक्की आरपीआयची आहे की भारतीय जनता पक्षाची आहे हे मला अजून पडलेलं कोड आहे. बाजूला करतो, त्या विषयाला बाजूला करतो. माझा महत्वाचा विषय तो नाहीये. ही 3 माणसं महाराष्ट्राच्या कोट्यातनं राज्यसभेवर गेली. त्यामध्ये महाविकास आघाडीकडनं शरद पवार होते. मी या तिघांचाही तुम्हाला व्हिडिओ दाखवेल. तिघांकडेही पाहताना माझ्या मनात नेमके काय विचार येत होते. म्हणजे सगळ्यात प्रथम ज्या वेळेस मी वाघमारे बाईंना पाहिलं, ज्योती वाघमारे ह्या स्वतःला प्राध्यापक म्हणतात, मला माहित नाही त्या प्राध्यापक आहेत नाही आहेत, मला त्याविषयी काही माहिती नाहीये, पण त्यांच्या नावापुढे प्राध्यापक मी वाचलेलं आहे. ह्या आता खासदार झालेले आहेत. माझ्या मनात 2-3 प्रश्न येतात. कुठे आहेत नीलम गोऱ्हे, मनीषा कायंदे? त्या दहिसरच्या बाईंचं तर सोडूनच द्या, त्या आपल्या रेंजच्या पलीकडच्या आहेत दहिसरच्या. पण नीलम गोऱ्हे असतील, कायंदे असतील, कांबळीताई असतील, या सगळ्यांना माझा एक साधा प्रश्न आहे. मीना कांबळी तुम्हाला माहिती असेल, त्या पटेल ताई असतील, या सगळ्यांना माझा एक प्रश्न आहे, तुम्ही कुठे कमी पडलात? म्हणजे शिंदे गटामध्ये तुम्ही एवढे योगदान देऊन सुद्धा अशा वेळेस उद्धव साहेबांच्या पाठीमध्ये खंजीर घुसवून शिवसेनेने एवढं काही देऊ केलेलं असताना, उद्धव साहेबांनी एवढं काही देऊ केलेलं असताना, एवढं सगळं तुमच्या पुढे वाढवून ठेवलेलं असताना, एवढी वर्ष, म्हणजे नीलम गोऱ्हेंचं साधं उदाहरण घ्या. साध्या नगरसेवक कधी होऊ शकल्या नाहीत नीलम गोऱ्हे, पण त्यांना 5-5 टर्मची 4-4 टर्मची विधान परिषद, त्यानंतर उपसभापती पद. उद्धव साहेब, खरंच कुठतरी आपणही या गोष्टींचा विचार करा की माणसं निवडताना ही, आता त्यांनाही काय माहिती म्हणा की ही सरड्यालाही लाजवतील अशी माणसं निघतील भविष्यामध्ये. पण ठीक आहे, काय कमी पडलं होतं आणि आपण काय कमी पाडलं होतं जेणेकरून आपला साधा विचार सुद्धा झाला नाही. त्या शायना एनसी एवढी धावपळ करत होत्या शेवटच्या क्षणापर्यंत. शायना एनसीला आपण पाहत होतात कशा प्रकारे एका व्यक्तिगत कार्यक्रमात सुद्धा त्या धावपळ करून तिकडे काही तिकीट मिळतंय का, म्हणजे एकनाथ शिंदेकडनं प्रयत्न करून पाहत होत्या. असो, एकनाथ शिंदेच्या गटाचा, त्यांच्या पक्षाचा तो अंतर्गत निर्णय. एकनाथ शिंदे गटांनी ज्योती वाघमारेंना उमेदवारी दिली. चला ठीक आहे, दिली. काय बरं, मी आजवर त्यांचा थोडासा इतिहास पाहिला. ज्योती वाघमारे हे व्यक्तिमत्व, असं काय केलं ह्या व्यक्तिमत्वाने जेणेकरून ह्यांना खासदारकीपर्यंत घेऊन जावं, म्हणजे एकनाथ शिंदेंनी? तर माझ्या लक्षात एक गोष्ट आली. यांच्या खासदारकी मागे, म्हणजे महाराष्ट्रातनं विचार करा, एक नारायण राणे, तुम्हाला माहिती असेल मागच्याही टर्म मध्ये नारायण राणेंना राज्यसभेवर घेऊन फक्त ठाकरेंवर बोलण्यासाठी तिकडे वरच्या सभागृहामध्ये
ठाकरेंवर बोलण्यासाठी नारायण राणेंना खासदारकी देण्यात आली होती. कारण संजय राऊतांवर एक कंट्रोल करण्यात यावा, काहीतरी कुठतरी संजय राऊतांना, शिवसेनेच्या या मुख्य नेत्याला, मुख्य प्रवक्त्याला कुठतरी एक आळा घालता यावा तिथे वरच्या सभागृहामध्ये, म्हणून एक तजवीज, म्हणून नारायण राणेंना भारतीय जनता पक्षातर्फे आणि इथे शिंदे गटातर्फे या ज्योती वाघमारेंना. आता ज्योती वाघमारेंचा इतिहास ज्यावेळेस पाहिला, मी त्यांचा वैयक्तिक इतिहासात जाणार नाही, त्यांनी सोलापुरात काय केलं, कुठे भाषणं केली वगैरे ह्या सगळ्या गोष्टीत मी जाणार नाही. पण विशेष करून ज्या वेळेस तुम्ही पहा, म्हणजे अगदी गणेश नाईकांपासून भारतीय जनता पक्षाच्या काही नेत्यांपर्यंत, त्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांपर्यंत, ह्यांनी एकनाथ शिंदेंना कव्हर करण्यासाठी, म्हणजे एकनाथ शिंदेंवर टीका झाली की लागली ज्योती वाघमारेंची प्रतिक्रिया. ही एकमेव गोष्ट मला ह्या सगळ्या मागे दिसते. ज्योती वाघमारेंनी एकनाथ शिंदेवर झालेल्या कुठल्याही आरोपाला उत्तर देण्यासाठी सगळ्यात पहिली उडी मारायची आणि ज्योती वाघमारेंनी त्याचं उत्तर द्यायचं, हा एक कार्यक्रम ठरलेला होता. या कार्यक्रमाचं फळ म्हणून ह्या बाकी सगळ्या, यांच्या महिला आघाडीच्या बाकी सगळ्या बाजूला झाल्या, ज्योती वाघमारेंना ही उमेदवारी मिळाली. ह्याचा कन्क्लुजन जर काढायचं झालं तर कन्क्लुजन एवढंच निघतं की ठाकरेंवर बोलण्यासाठी म्हणून एक खासदारकी द्यावी लागते. ठाकरेंची ताकद बघा तुम्ही, फक्त ठाकरेंची ताकद बघा. ठाकरेंवर बोलण्यासाठी राज्यसभेवर खासदार म्हणून पाठवावं लागतं. ठीक आहे, आता हे नीलम गोऱ्हे जाणो किंवा त्यांच्या पक्षातल्या कायंदे जाणो किंवा आणखी कोणी जाणो, विषय हा नाही आहे. विषय पहिल्या दिवशी आपल्या त्या शपथ वाचन त्या कार्यक्रमामध्ये त्यांना दुसऱ्यांदा शपथ वाचावी लागली. सगळं माहिती होतं की आपली ही शपथ ग्राह्य धरली जाणार नाही. आपण एकनाथ शिंदेंचं नाव घेतोय शपथेमध्ये, म्हणजे महापुरुषांची नावं घेतली तिथपर्यंत ठीक होतं, पण एकनाथ शिंदेंचंही नाव घेतोय, हे नाव घेतल्यानंतर आपल्याला ही शपथ पुन्हा वाचावी लागणार हे माहिती होतं. तरी सुद्धा आपलं म्हणजे एक विशेषतः ड्रामॅटिक अंदाजामध्ये, एका वेगळ्याच ड्रामॅटिक अंदाजामध्ये आपण तिथे ती शपथ वाचत होतात. आता मा सावित्रींचं रूप घेतलं होतं आपण तिथे. आता मा सावित्रींचं रूप घेतलंय, हातामध्ये संविधान घेतलंय, डोक्यावर पदर घेतलेला आहे, म्हणजे मा सावित्रींच्या रूपात आपण होतात तिथे. मा सावित्रींचं कार्य किती महान आहे हे तुम्हाला मला वेगळं सांगायची गरज नाही. आपण उच्च शिक्षित असाल, आपण प्राध्यापक लावता, आपण उच्च शिक्षित असाल असं मी मानून चालतो. मा सावित्रींनी सगळ्यात प्रथम एक सांगितलंय, खोटं बोलायचं नाही, खोटं अजिबात बोलायचं नाही, कुणाचा विश्वासघात करायचा नाही. आणि विशेषतः मा सावित्रींचं कार्य महिलांसाठी सगळ्यात जास्त होतं, महिलांचा तर अजिबात करायचा नाही. मला साधा प्रश्न विचारायचा आहे वाघमारेंना, हे जे लाडक्या बहिणीमध्ये चाललंय ना सध्या, 71 लाख महिलांना जे फसवलं गेलेलं आहे, आपण कधीतरी हा प्रश्न विचाराल लाडक्या भावाला? 71 लाख महिलांची मतदानं चालली, 71 लाख महिलांचं मत घेतलं, पण त्या 71 लाख महिला आत्ता बाद केल्या. गरज सर्व वैद्य मरो. आपण मा सावित्रीचं रूप घेतलंय ते सत्य बोलायचं आपण टाळणार नाहीत. उघड उघड सत्य बोलाल. ज्या वेळेस आपण राज्यसभेत उभे राहाल, महाराष्ट्राच्या याही प्रश्नांवर आपण आवाज उचलला पाहिजे. आणि महाराष्ट्राच्या प्रश्नांवर आवाज उचलताना महाराष्ट्र म्हणून पाहिलं पाहिजे. राज्यसभेचे आपण उमेदवार आहात, त्यामुळे शिवसेनेवर फक्त बोलण्यासाठी आपली खासदारकी आपण वायाला घालवू नये. महाराष्ट्राच्या कोट्यात असलेल्या ह्या खासदारकीच्या जागा महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने आपण काय करतायत त्याही पाहतायत तुमच्याकडे. वाघमारे बाई, ठीक आहे, ही सुरुवात आहे, पण मला एक सुरुवातीलाच एक गोष्ट म्हणायची आहे. आपल्या वाटेला खूप काही वाढून ठेवलेलं आहे तिथे. ह्या असल्या माणसांना ज्यावेळेस पाठवलं जाणार आहे ना, आता रामदास आठवलेंचं तुम्हाला माहिती आहे, ते बाकी वर्षभर म्हणजे 3-3 महिने 4-4 महिने कोणाला दिसत नाहीत. फक्त अधिवेशन आलं की 2-3 चारोळ्या, 2-3 त्या टुकार कविता, ह्याच मध्ये आपल्याला रामदास आठवलेंचं ते सगळं भाषण संपताना आपण पाहतो. त्यांच्या कवितांचा एक मोठा फॅन वर्ग आहे म्हणे, पण मला त्याच्यातून काही साध्य होताना दिसलं नाही. रामदास आठवलेंच्या कवितेतून देशाला काय फायदा झाला, त्यांच्यावर खासदारकीच्या त्यांच्या खर्चावर, म्हणजे आपल्या टॅक्सपेयरच्या खिशातून खासदार म्हणून त्यांच्यावर जो खर्च होतो, त्यांच्या लवाजम्यावर, त्यांच्या त्या ताफ्यावर, त्यांच्या खासदार म्हणून असलेल्या फंडावर आपला जो खर्च होतो, त्याच्यातून रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट ROI म्हणतात त्याला, ती काय मिळाली हे सुद्धा खासदारांनी आजवर किती प्रश्न विचारले, त्यांनी किती म्हणजे किती गोष्टी त्यांनी उचलून धरल्या, कुठे कुठे त्यांनी त्यांचे फंड वापरले, कुठे कुठे कुठल्या
योजनांमध्ये त्यांनी आपले सजेशन्स दिले, अनेक गोष्टी आहेत, त्या गोष्टी सुद्धा त्यांचा रिपोर्ट कार्ड बाहेर आला पाहिजे. रामदास आठवलेंचं सगळ्यात पहिला आला पाहिजे. असो, रामदास आठवलेंचं मीच बोलत नाही. ह्या बाईंकडनं आता पाहूयात नेमक्या काय प्रश्नांना विचारलं जाते की फक्त येरे माझ्या मागल्या आणि शिवसेनेवर फक्त बोलण्यासाठी. असो, सर्वात प्रथम तुम्ही हा व्हिडिओ पहा. या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राच्या या खासदारांनी कशी शपथ घेतली आहे एका वेगळ्या अंदाजामध्ये, जरा पहा. राज्यसभा का सदस्य निर्वाचित हुए, सत्य निष्ठा से प्रतिज्ञा करता हूँ कि मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूँगा. मैं भारत की प्रभुता और अखंडता अक्षुण्ण रखूँगा तथा जिस वस्तु मैं ग्रहण करने वाला हूँ उसके कर्तव्य का श्रद्धापूर्वक निर्वहन करूँगा. सिर्फ वही पढ़ना मेरे सिर्फ. Shall I start? मी डॉक्टर ज्योती सावित्री नागनाथ वाघमारे राज्यसभेची सदस्य म्हणून निवडून आले असल्याने छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, कुलदैवत जांबुनी महाराज, माता जिजाऊ, सावित्री, रमाई, अहिल्यादेवी यांना मानाचा मुजरा करून, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघेसाहेब यांना वंदन करून, एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या आशीर्वादानं ईश्वर साक्ष शपथ घेते की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताची मैं फिर से लूंगी मैं फिर से. ठीक है मैं फिर से लूंगी. मी डॉक्टर ज्योती सावित्री नागनाथ वाघमारे राज्यसभेची सदस्य म्हणून निवडून आले असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेते की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन. मैं रामदास बंडू आठवले जो राज्यसभा का सदस्य निर्वाचित हुआ हूँ, सत्यनिष्ठा से प्रतिज्ञा करता हूँ कि मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगा. मैं भारत की प्रभुता और अखंडता अक्षुण्ण रखूंगा तथा जिस पद को मैं ग्रहण करने वाला हूँ उसके कर्तव्यों का श्रद्धा. या व्हिडिओमध्ये शरद पवार साहेबांची सुद्धा शपथ आपण पाहिली असाल. शरद पवार साहेब वय वर्ष मला वाटतं 85-86च्या पुढचं, महाराष्ट्राचं नव्हे तर देशाचं राजकारण त्यांनी फार जवळून पाहिलेलं आहे. म्हणजे अगदी गृहमंत्र्यापासून देशाच्या कृषी मंत्र्यांपर्यंत, महाराष्ट्राच्या 4-4, 5-5 टर्मच्या मुख्यमंत्र्यांपासून अनेक म्हणजे ते कधीही बिना पदाचे, आजपर्यंत कधीही बिना आमदार बिना खासदार असे कधीच राहिलेले नाहीयेत. ते त्यांच्या नावाला कायम एक ना एक राजकीय मोठं पद, मंत्रीपद हे चिटकलेलंच आहे. शरद पवार साहेब म्हणजे आताच्या घडीला सध्या हयात असलेल्या नेत्यांमध्ये हे एकमेव नेतृत्व असेल ज्यांनी तोही काळ पाहिलाय, अगदी अटलजींच्या पूर्वीचा काळ पाहिलाय. अगदी म्हणजे त्यांनी सगळंच राजकारण पाहिले. त्यांच्या वयाचे 50-60 वर्ष जवळपास त्यांनी राजकारणात घातले आहेत. आज त्यांचं वय म्हणजे जवळपास 17-18 वर्षापासून ते राजकारणात असं म्हटलं तरी वावगं ठरू नये. ह्या सगळ्या गोष्टी मी एका बाजूला ठेवतो. वय वर्ष 85-86. आज त्यांना शपथ घेताना सुद्धा तुम्ही पाहिलं असेल त्यांना त्रास होत होता, त्यांना बोलताही येत नव्हतं ठीकसं. पण तरी सुद्धा तुम्ही मला सांगा, ह्या अशा महाराष्ट्राच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये जिथे सगळीकडनं गिधाडं टपलेली आहेत, महाराष्ट्रावर बोलण्यासाठी, महाराष्ट्राच्या विरोधी पक्षाला घेरण्यासाठी गिधाडं टपलेली असताना, या अशा परिस्थितीमध्ये ती राज्यसभेची एक जागा खरंच
शरद पवार साहेबांनी लढवायला हवी होती का? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच व्यक्त व्हावं. मी तुमच्या मताचा कायम आदर ठेवतो. पण का तिथे योग्य व्यक्ती आणखी असू शकली असती का? मला तुम्ही लिहा, कारण माझं मत स्पष्टपणे मी सांगतो. मला असं वाटत होतं ती राज्यसभेची जागा शिवसेनेच्या कोट्यातली होती. शिवसेनेतनं एखादी योग्य होतकरू व्यक्ती त्या जागेवर जाऊन बसली असती तर नक्कीच शिवसेनेला त्याचा फायदा झाला असता. शिवसेनेला, शिवसैनिकांना राज्यभर बळ देण्यासाठी त्या जागेचा फायदा घेण्यात आला असता. आज 20 आमदार असलेला पक्ष आज आपली जागा सोडतो, 10 आमदार असलेला पक्ष आज तिथे खासदार पाठवतो. मला नवल वाटतं. हे नेमकं आपण कुठल्या राजकारणाला बळी पडलो? असो, पण या महाराष्ट्राच्या राजकारण्यांनी कमी आता झालं, त्यांचं निवडून झालं, शपथ घेऊन झाल्या. आता ह्या गोष्टी म्हणजे ते काय वराती मागून घोडे. असो, पण कमीत कमी आता आपल्या त्या खासदारकीला, आपल्या त्या शपथेला आणि हातात घेतलेल्या त्या संविधानाला, त्या ड्रॅमॅटिक अंदाजामध्ये ज्या प्रकारे शपथ झाली आहे ना, ते आता बाजूला ठेवा. आता लोकांचे प्रश्न पहा. आता लोकांसाठी करा. तिथे आपण आता खासदार आहात. आता आपण गल्लीबोळातल्या नेत्या नाही आहात. तुम्हाला खासदारकी मिळालेली आहे. कुणाच्या कृपेने काय हे वेगळंच राहिलं. आता केंद्रात बसलेत तुमचे, ज्यांनी तुम्हाला जन्माला घातलं, या सगळ्या गटाला जन्माला घातलं. शिवसेनेचा खून केला गेला आणि हे अपत्य जन्माला घातलं गेलं. या सगळ्या गटाचा जनक, जननायक कोण आहे तो तिकडे माहिती आहे सर्वांना. जे काही असेल ते ह्या पद्धतीने तुम्हाला खासदारक्या मिळालेल्या आहेत. त्या खासदारकीचा मान ठेवा आणि जनतेला अपेक्षित असं कमीत कमी कार्य करा. एवढीच अपेक्षा ठेवतो आणि तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र.